बॅटिंग करत असणार टीम विश्वा 11. पहिल्या समाप्त पहिल्या समाप्तीनंतर धावसंख्या जप स्कोरकार्ड वरती फिनिश क्रिकेटचा पुन्हा एकदा आपण पाहतो. येथे साम्राज्य जे आहे ते उभं आणि तयार केले जातं. एखादी स्पर्धा म्हटलं की हार्डवर्क आणि मेहनत जी आहे ती तितकीच मोठी घ्यावं लागतं आणि तोपर्यंत सध्या या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी साकार ऑफ द बॉल गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि अखेर जे मात्र स्टार्ट लखनला पाहिजे. लखनने पुन्हा एकदा बॉल बॅटवरती घेतला आणि त्याच्या बॅटमधून येतो हा धमाकेदार, येतो हा शानदार. वचपा कसा काढायचा हे लखनला माहित आणि लेफ्ट हँड बॅटर लखन पाहायला गेलं तर डेंजरस बॅटर आहे आणि डेंजरस बॅटरच्या समोर अशा प्रकारचे बॉल जर आले तर त्याला तो सोडणार नाहीये आणि बॉलला अगदी दिशा दिली बाउंड्रीच्या पलीकडे. जिथे आपण पाहतो की लोंगोरला फिल्डर सध्या पाहायला गेलं तर मिड विकेट मध्ये तैनात आहे. तो इलाका खाली आणि त्या गॅप मधून ट्रॅव्हल होईल बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. रुपेश दादा पुणे द्या पुढचा बॉल. हो पुणे दा इथे सुद्धा लाईन चुकली. अकूट टप्प्याचा बॉल केला आणि इथे मिस केला बॉल आणि त्यानंतर बॅटरने मिस बॉल मैदानाच्या बाहेर. षटकार. दोन धमाकेदार पुणेचा प्रहार करायचा होता. बॅटच्या रेंज मध्ये बॉल जो आहे तो पुणेचा दिला जात नाहीये. त्यांना फक्त एकच काम जमतं ते म्हणजे आपण पाहतो की हाणामारी मारामारी करणं जाणतायत आणि सध्या ती मारामारी जी आहे ती मैदान 7 मध्ये अगदी दर्शत असताना चौकार आणि षटकारची आदिशबाजी कशी करायची ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लखनला जमतात आणि लक्षात हार्ड हिटर बॅटर आहे आणि ती विकेट जी आहे ती मैदान 7 मध्ये पुणे केली जाते. मैदान प्रहार करायचा होता पुणे जोरदार सुद्धा केली जाते. बॉल बॉल हवेतच आहे पण हवेत लक्षात असणार बॉल पुणेच्या पलीकडे आणि यावेळी पुणेचा आपल्या बॅटवरती क्लास नावाचा शब्द जो आहे तो पुणेच्या लक्षात यावेळी खूप चांगला दर्शवलेला आहे. पुणेचा धमाकेदार.
त्या काळात ते म्हणजे त्याच्या धापाचे आहे त्या रोखण्यामध्ये चांगलं षटक हाताळावरचं आहे ती त्या प्रकारची बॉलिंग सुद्धा साकार केली जाते. ओव्हर नंबरचा विचार केला तर तिसरा षटक त्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग त्यावरचा विचार केला तर तिसरा पंधरा टिकीट 12 जो आहे तो पुढे हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. बॅटरला अनप्लेबल आणि स्टॉप करायचं असेल तर तुमच्याकडे एक प्लॅनिंग पाहिजे आणि महेश एक्झॅक्टली त्याच प्लॅनिंग नुसार सध्या बॉलिंग करत असणार कारण जी मात्र आपण पाहतो की फील्ड प्लेस मेन सेट आहे त्याच्या जोरात ते बॉल कसा ठेवायचा आणि कुठल्या लेनमध्ये बॉलला डिलिव्हर करायचं ह्या सर्व गोष्टी जमत आहेत. पुण्याच्या करण्याचा प्रयत्न फक्त स्क्वेअर विकेट टू कव्हर करण्याचा प्रयत्न बॉल मागितलेला फिटनेसच्या बॉलमध्ये पोहोचतील पुण्याला 2 धावा प्राप्त होतील. दोन धावा तिथे प्राप्त केल्या जातील. बाहेरचा बॉल बॉडी खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु इथे लाईनचा फक्त बाहेर आहे वाईट बॉल. पाहायला गेलं तर मोठा फटका करण्याचा प्रयत्न मध्ये अजिबात आलेला नाहीये. तो समाप्ती वरती नंबर 3 खेळ समाप्त तत्पूर्वी डीजे मास्टर तीन नंबरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जवळपास काढून 24-24 धावसंख्या फलकात लखन जरूर आहे. मागच्या ओव्हरचा विचार केला तर लखनचा खेळ फक्त नॉन स्ट्रायकर हा बॉल बेत चला स्वतः किपर बॉलच्या खाली आणि हे मात्र आपण पाहतो की लखन थोडस धडपड त्याची होती पण खेळ त्याची धडपड आता अगदी समाप्त होईल आणि पहिला धक्का सध्या 20 टीम साठी फलंदाज लखन बॅक टू दी पॅव्हलियन बाद. लखन बाद झाल्यानंतर आता बॅटिंग करण्यासाठी राकेश मैदानाच्या आतमध्ये सध्या अगदी एंटर होतील. समाजची बॉलिंग सुद्धा केली जाते जिथे बाबा जास्त खर्च केला जात नाही. टीम त्याच्यामध्ये स्कोर कार्ड होते 24-24 आकडा होते. पहिला धक्का सध्या बॅटिंग करणाऱ्या टीम साठी जिथे वजीने आहे. महत्वाचं म्हणजे बॉलिंग अटॅकला जबाबदारी आपण पाहतो. दुसरं षटक थोडस महागड रुपेश थोडी यांचं राहिलं पण त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं कमबॅक सुद्धा केलं जातं. या ओव्हर मध्ये विकेट घेत असताना पहिला धक्का सुद्धा बॅटिंग करणाऱ्या टीम साठी विश्व 11 समोर पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न पण टॉन्सला धमाकेदार येत असताना राकेश चला आणि राकेशच्या पॅट मधून हा झंझावाताच्या नावाचा येईल बॉल पुन्हा एकदा बाउंड्रीच्या पलीकडे येतो हा शानदार चौकार. जे आहे ते राखावं लागेल आणि तो सतत जे आहे ते राखण्याचा प्रयत्न सुद्धा राकेश करत असतात आपल्या टीम साठी.
त्याच्या बॅटमॅन चौकार. टीमची संख्या 28 आणि हा सुद्धा हवाई हल्ला. बॉल पुणेदा जब गाठेल सीमारेषा पलीकडे येतो हा षटकार. सिक्सर. स्टॉप केला होता तो आता पुन्हा एकदा मेंटेन केला जातो. त्याचं कारण आपण पाहतो की मैदानात राकेश नावाचा पुन्हा एकदा हा दमदार खेळाडू, हा जिगरबाज खेळाडू सुद्धा मैदानात पुन्हा एकदा येताना दिसतो आणि आलेल्या त्याच्या बॅटमधून 2 षटकार एका चौकाच्या प्रयत्न चांगली सुद्धा बॅटिंग केली जाते. तो पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये बॉलला कधी एक धावण्याचा प्रयत्न तसं होईल का? अखेर पुन्हा एकदा आपल्या बॅटचा स्विंग जो आहे तो पुन्हा एकदा आतमध्ये घेऊन येते. तर षटकाची समाप्ती केला. पाण्याची व्यवस्था लगेच मैदानाच्या आतमध्ये करावी. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 40 रन 40 धावा डाऊन. तत्पूर्वी जाऊया विजय रोखे. समाप्तीनंतर जिथे आपण पाहतो की हवेला आकार थोडासा कमी होता. पण जसं आपण पाहतो की ओल्या मातीला जसा आकार दिला जातो तो आकार पुन्हा एकदा राकेशने देण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. त्याच्या बॅट म्हणून चांगली बॅटिंग सुद्धा करत असणार 40 धावेपर्यंत आपल्या टीमला त्या 4 ओव्हरमध्येच ही सरासरी कुठे ना कुठे थोडीशी कमी पडत होती. पुन्हा एकदा त्याला टोनिक नावाचा जो शब्द आहे तो पुन्हा एकदा आता घेतला जातो. बुस्टर नावाचा शब्द जो आहे तो पुन्हा एकदा जोडला जातो. लक्ष टोचली सुद्धा जाते. आत्मविश्वासाची चांगली बॅटिंग करणं महत्वाचं आहे. लीग मॅचेस जरूर आहेत तरी क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच पाहतो की प्रत्येक संघ जो आहे तो जिंकण्यासाठी उतरतो मैदानात. क्रिकेटमध्ये एकतर हार किंवा एकतर अनुभव किंवा एकतर विजय या गोष्टी भेटत असतात. इथे चुकी झाली. बॉल पुन्हा एकदा डाऊन द लेग ठेवण्याचा प्रयत्न. पंचदशातील Y+4 म्हणजे काय तर येतो हा पुन्हा एकदा सनातन चौकार. ट्रॅव्हल झाला फिल्डर आहे पण तो बॉल जो आहे तो फील्ड करता येणार नाहीये. पुन्हा एकदा जाईल बॉल सीमा पार आणि यावेळी जितूच्या बॅट मधून आणखी एक चौकार.
ते तिसऱ्या करण्याचा प्रयत्न होईल का, तो तसं होता दिसत नाहीये. टेनिस क्रिकेट सुद्धा आपण खेळतो आणि टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा आपण पाहतो की 8 षटकाचा सामना आपल्यासमोर आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग जे आहे ते बनवावं लागतं आणि त्या रणने ते चालवावं लागतं. आणि तो प्रीत सुरुवातीला थोडासा फसला होता, तो त्यानंतर काय टेकअप सुद्धा घेतलेला आहे. टीम यावेळी 20-11. आज लखनऊ ती बॅट थोडीशी शांत राहिली. अखेर बॅटिंग करण्यासाठी जसे राकेश आले तर राकेशने सातत्याने चांगली बॅटिंगचा जमत खेळ जो आहे तो लाजपास सध्या त्यांच्याकडून पाहायला मिळतो. आणि तो प्रयत्न सध्या झाले आहे की हा सामना जिंकण्यासाठी आपल्याकडे आव्हान चांगलं पाहिजे आणि त्याचपुढे एक चांगल्या टार्गेट कडे सध्या त्यांची वाटचाल जी आहे ती तितकी चांगली कमालची. आणि तो प्रयत्न सध्या जारी आहे दोन्ही बॅटरचा, त्यापैकी जितू आणि दुसऱ्या बाजूने राकेश पुन्हा एकदा तयार. आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न परंतु नाही आहे ते पुन्हा एकदा मॅनेज करता आलेले नाहीये. पंचांचा पुन्हा एकदा निर्णय, दोन्ही हात पुन्हा एकदा हवेमध्ये. आपण स्वानंद यांना पाहतो त्यांचे क्रिकेट खेळतात, क्रिकेटचा भरपूर मोठा आपण पाहतो की अगदी प्लेअर आहे स्वानंद पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि त्याचपुढे आपण पाहतो की हा बॉल सुद्धा स्लोट मध्ये दिला आणि त्याच्यावर ते पिकअप करत असताना ते घुमा के येतो हा षटकार. समाप्त. आणखी एक धक्का, विकेटचे पतन फलंदाज आणि चांगला झेल तिथे कॅरी केला. फिल्डर आहे तिथे तैनात. विकेटचे पतन फलंदाज बॅक टू दी टॉयलेट 59. इथे समाप्त. आता बॅटिंग करण्यासाठी दो बॅटर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न हा पुसला चांगला कट्टा केला पण वेगाने पोहोचतील. एक धाव प्राप्त केली जाते. या संघाच्या धावांची गती जी आहे ती जेव्हा पोहोचते आता 60 धावा फलकाते सध्या आहेत. डॉक्टर सध्या बॉलिंग मार्क करते. डॉक्टर हृदयनाथ भिंडे साहेब तुम्ही हा करण्याचा प्रयत्न हा पुढचा प्ले करायचा होता पण बॅटनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. अनुभव आहे भरपूर मोठा, प्रचंड मोठा. आपण नेहमीच बोलतो की एखाद्यावरती जेव्हा ते माणसावरती येते मग सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सोडाव्या लागतात. क्रिकेटवरती प्रेम जे आहे डॉक्टर साहेबांचे अजूनही कमी झालेलं नाहीये. मग ते संघमालकाच्या भूमिकेमध्ये म्हणा मग क्रिकेटच्या मैदानात म्हणा नेहमी ते येतात होते. इथे चुकी बॉल जाईल का समापर, ये डेफिनेटली बॉल जाईल समारच्या पलीकडे येतो हा चौकार. हवे तर तुला आहे तिथे तैनात पुन्हा एकदा होते चुकी तिथे आणि पुन्हा एकदा हा बॉल जाईल सीमारेच्या पलीकडे. आणखी एक येतो हा चौकार. स्वानंद बॉल किती झाले? 4. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आणि लागोपाठी 2 चौकार. अशा प्रकारचा आपण पाहतो की आतापर्यंत लेखाजोखा आहे या ओव्हर मधला. त्यामुळे पाहायला गेलं तर 4 बॉलचा समप्त धावसंख्या जबाबदारी स्कोर काढते. टीमची टोटल फलकाते आतापर्यंत आहे 68 धावसंख्या फलकाते. पुढे आपला हात करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने अगदी झाडू शॉट मारण्याचा प्रयत्न राहिला पण थोडासा पाहायला गेलं तर ऑप्स्टिक वरती म्हणजे औषध ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न
आणि त्यात पुढे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुढे एकदा येथे होत नाहीये आणि त्यापुढे टोटपची समाप्ती. चांगली लेंथ अँड लाईन, अचूक लेंथ वरती बॉलला तुम्हाला डिलिव्हर करावा लागतो. तो प्रयत्न सुद्धा जारी आहे. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, जो दबाव बनवायचा होता आणि डॉक्टर सरांचे पुन्हा एकदा फिटनेस काय आहे हे पुन्हा एकदा दर्शवले जाते. आणि त्यानंतर इथे सेलिब्रेशन तर पुन्हा एकदा कॅरिबियनचे प्लेअर आपण नेहमीच प्रकारचं सेलिब्रेशन करत असतात. आणि त्यानंतर विकेटच्या पतन ओ युठी. साहेबांचा संघ आहे. दोन अगदी संघ मालकाची लढत जी आहे ती तितकी चांगली सुद्धा आपल्यासमोर पाहायला मिळेल. ऑन द विकेट स्लॉट मध्ये जितू थोडस शांत, परंतु त्या शांततेचा पुन्हा एकदा भंग येथे पावलेला आहे. त्याच्या पुन्हा एकदा रडार मध्ये बॉल आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा चलो बाहेर या नावाचा पुन्हा एकदा स्टिकर षटकार. चांगली बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग. जिथे थमींचा टार्गेटचा जो मत एक पल्ला गाठायचा, एक चांगला टार्गेट इथे फलकात खेळायचं आहे, ठेवायचं आहे आणि त्यासाठी खेळ चांगला पाहिजे. इथे सुरुवातीला पाहायला गेलं तर त्याचे बॅटमधून आता षटकार आलेले आहेत. एक षटकार. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल हवे तर त्याला फिटनेस सुद्धा तिथपर्यंत पोहोचते, पण चुकी होते. या इनिंग मध्ये आतापर्यंत आपण पाहतो की चुक्या सातत्याने केलेल्या आहेत आणि इथे सुद्धा आपण पाहतो की चुकीचे रूपांतर जे आहे ते चौकाराचे जोरात होईल. आणि 4 धावा पुन्हा एकदा फलकात ऍड होत असताना त्या चौकाच्या मदतीने धावसंख्या जाऊ पोहोचते स्कोर कार्ड वरती आता 78. तत्व षटक जारी, 78 धावसंख्या फलकात. ओव्हर नंबरचा विचार केला तर जिथे तुषार पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. राजू पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आहेत. राजू पाहायला गेलं तर टेन्स मध्ये होते, पण अखेर झेल पकडला जाईल आणि त्यानंतर जितू यांची खेळी समाप्त. आणखी एक धक्का, विकेटच्या पुन्हा एकदा पतन, फलंदाज गॉड. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तर चांगला झाला, पण तो बॉल जो आहे तो कॅरी करता येणार नाहीये. सातत्याने चुक्या जास्तीत जास्त केलेल्या आहेत आणि त्यात पुढे त्याचा फायदा जो आहे तो बॅटिंग टीमने उचललाय. आतापर्यंत 3 चौका जे आहेत ते मराठी मिसफिटच्या माध्यमातून म्हणजे त्यात 12 धावा. तो हा पण सुद्धा फुलतच होता. इथे तर हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न, बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होईल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न सुद्धा आहे, पण चुकीची पैकी पुन्हा एकदा पार मिळते. बॉल फिरकत येतो, एकदा प्राप्त केली जाते. रनिंग पैकी थोडेसे लेझी राहण्यापर्यंत तोपर्यंत एक धाव प्राप्त. पोहोचते 80 धावा. 7 षटक सुद्धा जारी आहे. तुषार या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग त्यांच्या मार्फत. बाहेरचा बोलता अगदी पुढे करण्याचा प्रयत्न राहिला, पण बॉल आणि बॅटचा जो कॉन्टॅक्ट पाहिजे तो झालेला नाहीये.
आपण पाहतो की बॉलला फिरवले जातात आणि त्यानंतर आपण पाहतो की होते षटकाची समाप्ती 7 समाप्त आणि 7 समाप्तीनंतर धावसंख्या जंप पोहोचते फलकावरती आतापर्यंत टीमची टोटल 80 धावा DJ. प्रयत्न केली जाते विकेटचा पुढे एकदा बॉल इथे होता दिसत नाहीये तो आणखी एक सिंगल जे आहे ते प्राप्त होईल डबलच्या धाबा सध्या मायने तर आहे पण धाबा जे आहे त्याचा डोंगर जो आहे तो उभा करणं महत्वाचं आहे आणि तो प्रयत्न सध्या जारी या मैदानात सुद्धा होताना दिसतो तो विकेट चंद्रकांत ओ पुणे एकदा हा बॉल स्लॉट मध्ये पुणे एकदा दिला आणि त्याच्यात पुणे एकदा इथे फक्त मार जो आहे तो दिला जाईल आणि पुणे एकदा इथे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणखी एक प्रहार बॉल्स पार येतो हा षटकार आता टेनिस क्रिकेट बद्दल समोर जर बॉल ठेवला तर त्याला मात्र बॉल पाहायला गेलं तर तो मैदानाच्या आतमध्ये राहणार नाही पुढे पुणे तेना सुद्धा आहेत बॉलच्या पुढे येतील झेल पकडण्याचा प्रयत्न चांगला राहिला पण बॉलच्या अगदी पुढे येतील बॉलला फिट करते तो एक धाव प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर करतात 88 88 धावसंख्या फलकाते आहे शेवटचे षटक 88 धावसंख्या फलकाते चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते या इनिंग मध्ये पुणे 10 बॉल खेळायचा बॉल पर्यंत पोहोचतील इथे सुद्धा स्टंपिंगचा प्रयत्न होता पण बॉल फिट कधी तो इथे पाहायला गेला तर नो बॉलचा पुणे इथे प्रश्न जो आहे तो पुणे इथे निभावला जातो पुणे तयार स्विंग करण्याचा प्रयत्न जागा बनून हा फटका जो आहे तो खेळण्याचा प्रयत्न बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जो आहे तो व्यवस्थित झालेला नाहीये पुढे एकदा ब्रेक करायचा होता पण इथे सुद्धा आपण पाहतो की पूर्ण प्रेमित वर आणि लास्ट बॉल पर द इनिंग हा पुसदा हुक केलाय फिटर सुद्धा बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पुणेदार राजू आज ऍक्शन मध्ये तर आहे पण फिल्डिंग मध्ये थोडेसे आता पण अगदी लेजे आहेत आणि जो पण बॉल फिट करतील तो पण 2 धावा प्राप्त होतील या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर कार्ड वरती 98-98 आणि सेकंड इनिंग मध्ये लक्ष आहे या मॅचला जिंकण्यासाठी आता 99 पुढे
आपल्याला आपली वाटणारी स्पर्धा आणि मंजिल से मेहनत तक असा प्रवास जो आहे तो प्रत्येक टीमला या स्पर्धेमध्ये करावायचा आहे आणि तो प्रयत्न करण्यासाठी दोन आक्रमक फलंदाज मैदानात जातील. एका बाजूने आपण पाहतो की जिथे प्रयत्न पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगले राहिलेत विश्वा 11 टीम साठी. पहिल्या दिवशी आपण पाहिले की विश्वा 11 टीमने पहिला सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो जिथे टीम वारली वॉरियर्स पहिला दिवस गाजवला, सेकंड दिवस पहिला सामना गमावला. हा सामना पुन्हा एकदा जिंकण्याचा अगदी कॉन्फिडन्सने सध्या मैदानात जावं लागेल. त्यासाठी आव्हानाचा पाठलाग करायचा, 99 धावेचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्याला आराध्य दैवत आराध्य 11 आपण सुद्धा आपला कर्जा लगेच पाठवायचा आहे साठी आणि लगेचच मॅचला सुरुवात केली जाईल. जिथे आपण पाहतो की दोन टीम पूर्णपणे सज्ज झालेल्या आहेत. तासाकड सनातन चषक खेळ आपला, विजय आपलाच, या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी दर्शनाचा प्रयत्न करण्यासाठी अगदी केला जात आहे. सर्वांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी आणि त्याचमुळे तेव्हा दोन्ही टीमचे कन्नड उपस्थित झाले लगेच टच केला जाईल. सलामची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुणे बॅटिंग करण्यासाठी 99 धावेच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी आक्रमक जोडी सध्या मैदानात दाखल झालेली आहे. आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ह्या सुद्धा एक पाहायला गेलं मोठा प्रश्नचिन्ह आहे. ते टॅग जो आहे तो पुणेला काढण्यासाठी आता बॉलिंग अटॅक चांगला पाहिजे, दुसऱ्या बाजूने बॅटिंग चांगली पाहिजे. बॅटल महत्वाचं ठरेल. बॅटिंग आपण पाहतो की बॅटिंग स्टाईल वारली वॉरिस टीम अगदी मजबूत टीम आहे आणि त्याचपुढे 99 धावा त्यांच्याकडे पाहायला गेलं त्यांच्या बॅटिंग लाईनअप कडे आव्हान मोठं होऊ शकत नाही. अशा प्रकारचं क्रिकेटमध्ये आपण पाहतो की कुठले टार्गेट आणि विन प्रिडेक्टेबिलिटी जे आहे ते दर्शन आराध्य आपण लगेचच निर्णय कळवायचा आणि रेडी राहा. पहिलाच आपला क्लास इथे दर्शत असणार ऑफ साइडला ट्रू दी कव्हर फटका चांगला आहे, बॉल जाईल आणि पहिल्या बॉल ते बाजी खोलने का मौका और जड़ दिया ये शानदार चौका 4 रन्स. ऑफ साइड त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. कव्हरला मारलेली षटका नेहमी त्याचे पाहिलेले आहेत. कटकरा सुद्धा जोरदार अपील केली जाते. येस बॅटचे एज आहे आणि त्यानंतर विकेटचे पतन फलंदाज बाद ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न अँगल मध्ये बॉलिंग केली जाते आणि अँगलचा पुन्हा एकदा वापर करायचा होता. यावेळी बॅटरला तसं झालेलं नाहीये. बॅटचं पुन्हा एकदा हलकस चुंबन आणि त्यानंतर पाहतो की आपण एसपी कुठल्या प्रकारची चुकी झालेली नाहीये. फर्स्ट विकेट गॉन. बॅटर बॅक टू दी डगआउट.
आणि या दोन धावेच्या मदतीने धावेची गती फलकाने जेव्हा स्कोर काढते आतापर्यंत 6 धावा. येथे 99 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी आघाडी जेवढी त्यामध्ये आपण पाहतो की एक फलंदाज त्याच्यातून आता माघारी परतलेला आहे. आणि अशा लेवल मध्ये पाहायला गेलं तर क्रिकेटचा खेळ जो आहे तो लेवलर आहे. आणि त्याचपुढे या मॅचचा पुढे एकदा विन प्रेडिक्टेबिलिटी जी आहे ती कुठल्या टीमच्या बाजूने जाईल. पुढे एकदा पुढचा बॉल फलकाने खेळण्याचा प्रयत्न, बॉल कव्हर मधून भाग्य काढला पण पुढे आहे. शॉर्ट कव्हर मध्ये बॉल पत्र पोहोचतील. एक धाव इथं प्राप्त केली जाते या सिंगलच्या मदतीने. धावेची गती जी आहे ते फलकाने जेव्हा स्कोर कार्ड वरती धावा पोहोचते आता फलकाती 8 धावा या पहिल्याच ओव्हर मध्ये. 1-0 विकेट गमावला पण त्यानंतर आपण पाहतो की कुठल्या प्रकारचं प्रेशर नाहीये. रुपेश दादांचा पहिला दिवस खूप चांगला राहिला कारण की रुपेश दादांच्या बॅट म्हणून घणाघाती वार जे आहे त्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलेत. त्यानंतर आपण पाहतो की सेकंड मॅच मध्ये थोडासा फ्लॉप पद्धत सध्या आपण पाहतो की टेपकप घेणं आणि करणं हे जाणतात. आणि त्याचपुढे या मॅच मध्ये सुद्धा ती कामगिरी त्यांच्या बॅट म्हणून त्यांना करणं महत्वाचं ठरू शकतं. तर प्रयत्न त्यांना करावं लागेल. आपण का पुन्हा एकदा बैठक मारत असताना मांडी टेकली आणि आपल्या स्टाईल मध्ये घुटना टेक और सटकार देख, घुटना टेक और सिक्सर देख. येतो हा आसमानी टोला सिक्सर. सुद्धा धबा चांगली बॉलिंग 14 धावसंख्या फलकाती ओव्हर द विकेट. पुणे द क्लास टायमिंग इथे दोस्तत असताना मास्टर स्ट्रोक सध्या आहे. फिल्डर आहे तिथे तैनात. बॉलला पुणे द पकडती तर धावसंख्या जी आहे ती 2 ने पुढे जाताना दिसते. धावा पाहिजे तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला मोठा आकडा जो आहे तो पार करावा लागेल. आणि या आर पारच्या पुणे द लढतीमध्ये तुमच्याकडून आणि तुमच्या बॅटमधून धावा पाहिजेत आणि तो प्रयत्न सुद्धा होताना दिसतो. पहिले होता खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकाती 16 धावा. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. डीजे
पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. हा पोचला इनसाइड आउट. म्हणजे का तर डोक्याच्या वरती पुन्हा एकदा फेदत असताना आणखी एक रोहितचा क्लास यावेळी लाजबाब बॉल्स बापाड आणखी एक चौकार. आपण पाहतो की ब्रिलियंट पॉवर प्ले पाहिजे आणि पॉवरफुल पॉवर प्ले पाहिजे. रोहितच्या पुणेदा येथे तितकी चांगली बॅटिंग सुद्धा त्याच्या मार्फत पाहायला मिळते. हा पुसदा कलाटने दिली जाते. थोडासा कटाचा वापर तोपर्यंत डॉट मध्ये समाप्ती. लाईन जी आहे ती तितकी चांगली परफेक्ट सध्या बॅलन्स केली जाते. तोपर्यंत एक डॉट बॉल पुणे डबल मार्क होती. ऑप्शनला फटका चांगला गॅप मध्ये टकला जातो. फिल्डर सुद्धा तैनात आहे. चुकी होईल का बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचते. चुकी जसे होते तोपर्यंत 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावीच्या मदतीने धावींची गती फलकाती जाऊन पोहोचतात 28. सुरुवातीलाच धावसंख्येचा जे मात्र पाठलाग करायचा त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला फटके जे आहे ते सातत्याने नोंद करावे लागतात आणि तो प्रयत्न सुद्धा चांगला राहिलाय. त्यावेळी रोहित पुणे स्विंग करण्याचा प्रयत्न ऑप्शनला बॅटचा वापर करायचा होता. पण इथे सुद्धा पॅटर्न बॉलचा कॉन्टॅक्ट वेट जो आहे तो व्यवस्थित झालेला नाहीये आणि त्यात पुढे पाहायला गेला तर लाईन जी आहे ती तितकी चांगली मॅनेज केली जाते. तर आणखी एक डॉट बॉल धाबा फलकावरती पाहिजे. चांगला फटका या सुद्धा टायमिंग लाजबाब. बॅट मधून साऊंड तितका भारी की बॉल बाउंड्रीच्या बाहेर आउट ऑफ द ग्राउंड येतो हा षटकार. षटक ब्रिलियंट पॉवर प्ले राहिलाय करके धमाकेदार बॅटिंग दर्शवत असताना सातत्य राखलेलं आहे दोन्ही फलंदाजाने. इथे धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी 99 धावेचा पाठलाग करायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला मोठे फटके जे आहे ते मारावे लागतात आणि सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 34 धावा. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. चांगलं कॉन्ट्रीब्युशन चांगलं डेडिकेशन सुद्धा आपल्या टीम साठी देत असताना त्यासाठी आपण पाहतो की टायमिंग तुमच्याकडे पाहिजे. टायमिंग ताकद नजाकत या गोष्टी अगदी पाहायला गेलं तर रोहितकडे आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो रुपेश धोडी यांच्याकडे आहेत आणि दोन्ही बॅटर आपण पाहतो की रेप्युटेशन लाजबाब घेऊन सुद्धा क्रिकेट खेळत असताना आपण या मैदानात पाहू शकाल. पण डबल तयार कुटुंबाचा बोलता गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न अखेरच्या क्षणाला गॅप जो आहे तो सुतारलेला नाहीये. फिल्डर सध्या आहे तैनात. बॉलपर्यंत पोहोचते तर एकत्र प्राप्त केली जाते. या संघाच्या मदतीने धावांची गती जाऊन पोहोचते फलकादी 35 फलकादी. नेते सध्या मिड विकेट मध्ये तैनात आहेत. त्यांच्या मार्फत तितकी चांगली फिल्डिंग जितूच्या विरुद्ध पुढे येतात. ऑफसाईडला जास्त रूम दिला. वेट करत असताना फटका चांगला फिल्डर पुणे चित्ताच्या चपळाईने बॉलपर्यंत पोहोचते. 2 वागण्याचा प्रयत्न जारी आहे आणि फिक्की जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. जास्त वेट दिला होता विथ द स्पिन फटका चांगला खेळला पर्यंत फिल्डर सुद्धा तैनात आहे. तिथे राकेश बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचतील. बॉलला फील्ड करते तर 1 धाव आणि त्याचं डबल म्हणजे इतका तर 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड वरती 37. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. सेफ झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. येथे सुद्धा फिल्डर जोपर्यंत बॉलपर्यंत पोहोचतील बॉलच्या रेंज मध्ये फुटबॉल पुन्हा एकदा पाहायला मिळते. तिथे अखेर बॉलपर्यंत पोहोचते पैकी तितकी चांगली प्रमोशन नाहीये. पांडे तिथे आहेत या टीमचे मेंटोर. पण बॉलचा पुढे इथे पाहा गेला तर शॉर्ट रन आहे. म्हणजेच काय तर एक धाव जी आहे ती प्राप्त केली जाते. .38 38 धावसंख्या फलकावरती. समोर बॉल आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका सध्या खेळत असताना वर फॅडिंग षटकार. 49 चांगलं सुद्धा आपण पाहतो की टार्गेट जे आहे ते पुन्हा एकदा मोडीत करायचं असेल
त्यासाठी फटके चांगले पाहिजेत. आपण सुद्धा फक्त 10 केल्यापर्यंत बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचणार नाहीयेत. बॉल पर्यंत पोहोचते तर एकत्र प्राप्त केली जाते. बॉल हवेमध्ये होता पण त्यानंतर ती बॉल बॉस पर्यंत पोहोचते तर एक धावित प्राप्त केली जाते. नवीनचा पाठलाग करण्यासाठी आवश्यकता आहे की आता रेप्युटेशन जे आहे ते चेंज करावं लागेल आणि तोपर्यंत कारण की पर ओव्हर मागे तुम्हाला 10ची सरासरी आता इथून मेंटेन करावी लागते आणि तोपर्यंत कुठला बॅटर करेल पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. हा पण सुद्धा बॉलच्या फ्रेम मध्ये इथे सुद्धा बॉल पर्यंत पोहोचते तर एक धावित प्राप्त केली जाते. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. बॅटने बॉलचा जमत कॉन्टॅक्ट आहे तो व्यवस्थित होताना दिसत नाहीये. बरोबरचा विचार केला तर जिथे तुम्हाला 2-3 मोठे फटके मारायचे आहेत हा सामना आपल्या बाजूने कव्हर करण्यासाठी एखादा प्रहार जरी आला तरी दबाव जो आहे तो रिलीज होऊ शकतो. आणि आलाय तो प्रहार. आखो टप्प्याचा बॉल तर आज सोडलेला नाहीये. त्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्या नावाचा स्ट्रॉंगनेस जो आहे तो बॅटर रोहितचा पुन्हा एकदा इथे तडाखा येतो षटकार. सत्तावन्न या मॅचचं लक्ष आता आहे सामना जिंकण्यासाठी 42 42 सत्ता समोर 2 बॅटर आहेत. त्यामध्ये हा सामना जो आहे तो सोप्या पद्धतीने त्या मार्गस्थ होताना दिसतो. बॉलिंग बघते पुणे बोलू तयार. पुणे एकदा प्रहार. हा बॉल सुद्धा गॅप मध्ये ट्रॅव्हल फिल्डर सुद्धा आहे. बॉल फीड करण्याचा प्रयत्न रिलीज कॅच पकडण्यात असता तर कदाचित तिथे विकेट पर्यंत त्यानंतर आलाय हा षटकार. आणखी एक बिलकुल नाव घेणार नाहीये. चांगले फटके सातत्याने अगदी त्याच्या बॅट मधून आणि हा बॉल पुन्हा एकदा आसमानी टोला देत असताना आसमान में तांदी आहे और बॉल सीधा सीमा पार. फक्त आता या मॅचला जिंकण्यासाठी 30 धावांची सत्ता आहे. 30 रन. हे काय फॅबलस सध्या बॅटिंग त्याच्या मार्फत ला जबाब सुद्धा पाहायला मिळते. धावांचा पाठलाग करत असणारा टीम यावेळी वारली वॉरियर्स. कुठल्या प्रकारचा प्रेशर नाहीये, कुठल्या प्रकारचा दबाव नाहीये. आता आक्रमक अंदाजामध्ये बॅटिंग करणं जाणता येत आणि तशा प्रकारचा खेळ सुद्धा आतापर्यंत पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 5 मध्ये पुन्हा एकदा आता राहुल सांबर. राहुलचं पाहायला गेलं तर
जे मात्र शतक अजूनही आलेलं नाहीये आणि त्यासाठी त्यांना सुद्धा प्रमोट केलं जातं जिथे थोडासा उशीर तर झालेला आहे पण राहुल ते काम करू शकतो धावा तो अगदी डिफेंड करू शकतो त्यासाठी राहुलचा वेग आणि लाईन जी आहे ती चांगली पाहिजे पुणे 10 बॉल फिरवला आणि राहुलला कदाचित लवकर आणणं गरजेचं होतं पण थोडंसं लेट का होईना पण तो दुरुस्त आहे आणि त्यानंतर विकेटचे परत फलंदाज बॅक टू दी टॉयलेट बाद ची नजरच नव्हती बॉलवर आणि जसा बॉल फिरकती तप्त इथे आणखी एक धक्का म्हणजे ऋतिकता येतील आणि ऋतिकता पॅव्हलियन की और जातील म्हणजे विकेटचे पद्धत फलंदाज टाकतो ती टॉयलेट मग फलंदाजापैकी एक आहेत गावचे क्रिकेट तर अगदी जनांदन सोडलेलं आहे पहिला बॉल इथे सुद्धा आपण पाहतो की शॉर्टेनचा वापर केला थोडासा अखंडपणा बॉल आणि त्याच्यावरती पुढे एकदा गतिमान पद्धतीने फटका चांगला खेळला बॉल गॅपमध्ये ट्रबल होईल आणि जैल बॉल सुद्धा पार येतो हा आल्या आल्या पहिच्या बॅट मधून चौकार टीमची धावसंख्या जवळपास स्कोर करते 74 74 या मॅचला जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता आहे 25 पुन्हा एकदा प्रहार करायचा ऑप्शन फटका चांगला खेळा बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होईल डेडिकेट करण्याचा प्रयत्न पण बॉलच्या रेंजमध्ये पोहोचतील तोपर्यंत एकादशी प्राप्त केली जाते रोहित या मॅचचा पुन्हा एकदा आपण पाहतो की पूर्णपणे जबाबदारी जी आहे ती रोहितच्या खांद्यावरती ही फॅक्टर प्लेअर सुद्धा आहे अगदी आपल्या टीमची गुरु किल्ली म्हणजे इतका चांगला खेळाचा अगदी जेव्हा आपण पाहतो की स्टाईल जी आहे ती लाजबाब सुद्धा रोहितने अगदी दर्शवलेला आहे चांगला खेळ त्याच्या मार्फत राहुल पुणे एकदा पुढचा बॉल राहुलच्या विरुद्ध पुणे एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न स्लो हिट पुणे एकदा खेळायचा होता तो बॅट आणि बॉलचा पुणे एकदा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुणे एकदा व्यवस्थित झालेला नाही आणि त्यात पुढे येतो डॉट बॉल ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या जारी जबाबदारी स्कोर कार्ड आता 75 75 अजूनही 24 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी ओव्हर नंबर 5 चा खेळ जारी 75 धावसंख्या 24 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी अजूनही बाकी मागे आपण कुठल्याही बॉल पुणे आतमध्ये अगदी स्टॉप होईल असं वाटतं की बॉल सीमा पार गाठे पण तसं झालेलं नाहीये चुकी होते पण बॅकअप साठी पर्यंत फिटत तिथे पोहोचतील एक धाव इथे प्राप्त होताना दिसते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर करत 76 आता या मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉल 23 धावेची आवश्यकता आहे 18 बॉल 23 डीजे रॉकी
18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी आता धावेची आवश्यकता 23 धावेची आवश्यकता आहे. सामना पुन्हा एकदा पलटवार अगदी करत असताना टीम त्यामध्ये आपण पाहतो की रोहितचा अगदी खेळ खूप चांगला राहिलेला आहे. रोहितने पूर्णपणे आपली टीमची पुन्हा एकदा जिम्मेदारी घेत असताना पूर्णपणे काम जे आहे ते पुन्हा एकदा उठलेलं चाक जे आहे ते पुन्हा एकदा खात्यावरती घेऊन सुद्धा बॅटिंग करत असताना अपोस्टा पडण्यात जास्तीत जास्त बाहेर पण पुढे दसुद्दीन बाईची खून म्हणजे रवंत धावसंख्या प्राप्त होताना दिसते. आता या मॅचचं लक्ष आपण पाहतो की 22 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी कुठल्या ओव्हरमध्ये सामना फिनिश होईल. या महिन्यात आपण पाहतो की 100 धावा सुद्धा आपण पाहतो की सेव्ह नाहीयेत आणि त्याचमुळे पाहायला गेला तर प्रत्येक वेळी तुम्हाला फक्त धावा ठोकून चालणार नाहीये. त्यासाठी आपण पाहतो की तुम्हाला चांगले रणनीतीने चालावं लागतं कारण की कुठल्या बॅटरला टार्गेट काढायचं कुठल्या बॅटरला अगदी लवकर काढायचं या सर्व गोष्टी तुम्हाला जमला पाहिजे. आपण सुद्धा पाहायला घेतो ऑप्शनला ढकलला फिटनेसला स्टेटला बॉलपर्यंत पोहोचते चुकी होते तिथे बॉलपर्यंत पोहोचतील एक धाव प्राप्त केली जाते. जास्त काही जोखीम घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. त्या सिंगलच्या मदतीने धावींची गती जाऊन फलकात जाता टीमची टोटल जे आहे ती जाऊन पोहोचते 78. एकवीस धावेची आवश्यकता. हो चांगला फटका आबो सुद्धा जबरदस्त प्रहार षटकार. सायलेंट होता आता व्हायलेंट होत असला फलंदाज महेश गांगडे ऑन फायर येतो षटकार. वॉरियर्स एका धावेची आवश्यकता आहे. डीजे कुमार त्यांचे एक बॉल आहे का अजून. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. पहिला बॉल वाईड आहे. पहिला बॉल वाईड त्यानंतर एक सिंगल त्याच्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर डबल आहे त्यांनी लागोपाठचे 2 षटकार. एक बोट आहे मध्ये. ओके षटकाची समाप्ती. तर 6 खेळ समाप्त सातत्याने आपण पाहतो की आमच्या स्कोर कार्ड वरती चुक्या तर होत आहेत परंतु जे दर्शक अगदी समोर आहेत त्याच्यामुळे या चुक्या सातत्याने होतात कारण की बॉल समजत नाही किती काउंट झालेत. हा बॉल जैल सिंबाप्पा आणि चौकारच्या मदतीने हा सामना जो आहे तो आता फिनिश होईल. वेल डन टीम वारली वॉरियर्स.
तिला पुढचा सामना लगेच दोन्ही टीमला विनंती आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. जास्त बैठे घेता लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जिथे आसागड सनातन चषक 2026 हा ब्युटिफुल इव्हेंट आपल्या समोर आहे. आणि आपण पुढच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा MS11 आणि त्यांच्या विरुद्ध आराध्या 11 असा सामना पाहणार आहोत. तिला दोन्ही टीम लगेचच आपण आपापली पोझिशन लगेचच घ्या, जेणेकरून आपण वेळेत सामने कव्हर करू. त्यासाठी विनंती आहे लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.